नमस्कार. आपण ऐकतोय पुष्पाताई नाईक लिखित संत जनाबाईंचे सार्थ अभंग आणि अर्थ या पुस्तकाचं प्रकाशन केलेलं आहे आशिदा प्रकाशन, डोंबिवली. आज आपण घेणार आहोत अभंग 265 पासून. आज आपण ह्या प्रकरणात ज्ञानेश्वर स्तुती ऐकणार आहोत. प्रथम आपण 265वा अभंग ऐकूया. भावाक्षरांची गाठी ब्रह्मज्ञानाने गोमटी, ते हे माया ज्ञानेश्वरी संता जना माहेश्वरी. ज्ञानेश्वर मंगळमुनी सेवा करी दासी जनी, सेवा करी दासी जनी, सेवा करी दासी जनी. अर्थ: भावपूर्ण अक्षरातून ब्रह्मज्ञान सुरेखपणे सांगितलेला ग्रंथ म्हणजेच ज्ञानेश्वरी. अशी ही ज्ञानेश्वरी संतजनांना मातृदेवताच वाटते. मंगलमूर्ती असलेल्या अशा ज्ञानेश्वरांची सेवा दासीजनी करीत आहे. पुढचा अभंग 266वा. गीतेवरी आन टीका त्यांनी वाढियेली लोका, रान ताट माझी त्याने वोगरिले कांजी. या ज्ञानशा वाचोनी म्हणे नाम याची जनी, म्हणे नाम याची जनी, म्हणे नाम याची जनी. वोगरिले म्हणजे वाढले. ज्ञानेश्वर माऊलींनी भगवद्गीतेवर केलेलं भाष्य, टीका ही आगळी वेगळीच आहे. हे भाष्य म्हणजे ज्ञानेश्वरी आहे, जी सर्व लोकांना त्यांनी वाढली म्हणजे जनसामान्यांपर्यंत सर्वांना समजेल अशा भाषेत ती लिहिली. रान ताटावर जणू त्यांनी कांजीसारखं अन्न वाढलंय. याचाच अर्थ असा आहे की भगवद्गीतेतील संस्कृतमधून असणारं ते जशी कांजी पथण्यास सोपी असते, तसं मराठी भाषेत भावपूर्ण अक्षरांनी समजून सामान्यातील सामान्य माणसालाही समजेल अशी ती गीता लिहिलेली आहे. आणि हे काम ज्ञानाचा ईश असणाऱ्या ज्ञानेशा वाचून कोण बरं करेल असं नामयाची जनी म्हणत आहे. पुढचा अभंग ऐकूया 267वा. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, मरोनिया जावे बा माझ्या पोटा यावे. ऐसे करी माझ्या भावा सख्या माझ्या ज्ञान देवा, जावे वो वाळूनी जन्मो जन्मी दासी जनी, जन्मो जन्मी दासी जनी, जन्मो जन्मी दासी जनी. अर्थ: ज्ञानसागर म्हणजेच माझा सखा ज्ञानेश्वर आहे. असा ज्ञानेश्वर मी मरून गेल्यानंतर पुढे तो माझ्या पोटी यावा, माझा मुलगा व्हावा अशी जनाबाई त्यांची इच्छा व्यक्त करतात. अरे माझ्या सख्या ज्ञानदेवा, तुझ्या ठिकाणी माझा भाव असाच असावा की याच जन्मी नाही तर जन्मोजन्मी तुझ्यावरून माझा जीव मी ओवाळून टाकावा. पुढचा अभंग 268वा. मायेहुनी मायमानी करी जीवाची ओवाळणी, परलोकीचे तारू म्हणे माझा ज्ञानेश्वरू. वित्त गोत चित्त पाहे सत्यवंदी गुरुचे पाय, पतिव्रते जैसा पती जनी म्हणे सांगो किती, जनी म्हणे सांगो किती, जनी म्हणे सांगो किती. अर्थ: आईपेक्षाही प्रेमळ अशी माझी माय ज्ञानेश्वर माऊली, जिच्यावरून जीव ओवाळून टाकावा. कारण माझी ज्ञानेश्वर माऊली म्हणजे फक्त या ऐहिक जगातील माझा नावाडी नसून ती परलोकीचीही माझी नावाडीच आहे. पैसा, गणगोत, चित्त, चिंतन करणारी वृत्ती याहीपेक्षा श्रेष्ठ अशा ज्ञानेश्वर माऊलींच्या पायाचं मी भक्तिभावाने वंदन करते. कसं वंदन? तर पतिव्रता नारी ज्याप्रमाणे स्वतःच्या पतीच्या पायाचं वंदन करते ना, तसं. किती बरं म्हणून सांगावं असं जनाबाई म्हणतायत. पुढचा अभंग ऐकूया 269वा.
संत राऊळा चालिले ज्ञानेश्वर तव बोले केवढे नवल सांगावे दासी जनीचे पद ल्याहावे पाय जोडून विटेवरी कटी हात उभा हरी रूप सावळे सुंदर कानी कुंडल मनोहर सोन सळा वैजयंती पुढे गोपाळ नाचती गरुड पारी सन्मुख उभा जनी म्हणे धन्य शोभा जनी म्हणे धन्य शोभा जनी म्हणे धन्य शोभा. अर्थ संत मंडळी विठ्ठलाच्या देवळात जात असताना ज्ञानेश्वर म्हणाले, दासीजनींनी लिहिलेल्या पदाचं किती म्हणून वर्णन करावं, त्याबद्दल वाटणारं नवल कसं सांगावं. समचरण विटेवर कर, कटीवरी असा हरी विठ्ठल आहे. त्याचं रूप सावळं पण फार सुंदर आहे. कानात मन लुभावणारी कुंडलं आहेत. सोनेरी वैजयंती माळ गळ्यात असून त्याच्या समोर गोपाळ म्हणजेच वारकरी नाचत आहेत. गरुड पाराकडे मुख करून पांडुरंग उभा आहे. अशी ही अवर्णनीय शोभा पाहून जनीला धन्यता वाटते. पुढचा अभंग 270. ज्ञानेश्वर अभंग बोलिले ज्या शब्दा चिदानंद बाब लिहित्यास निवृत्तीचे बोल लिहिले सोपाने मुक्ताईची वचने ज्ञान देवे चांगयाचा लिहिणार श्यामा तो कासार परमानंद खेचर लिहित होता सांगे पूर्णानंद लिही परमानंद भगवंत भेटी आनंद रामानंद सावत्या माळ्याचा काशिबा गुरव कर्म्याचा वसुदेव काईत होता चोखा मेळ्याचा अनंत भट्ट अभ्यंग म्हणून नामयाचे जनीचा पांडुरंग म्हणून नामयाचे जनीचा पांडुरंग. ज्ञानेश्वर जसजसे अभंग सांगत असत तसतसे ते अभंग चिदानंद बाबा लिहित असत. निवृत्तींनी सांगितलेले अभंग सोपान काकांनी लिहिले. मुक्ताईच्या तोंडून निघालेले बोल स्वतः ज्ञानेश्वरांनी लिहिले. चांगदेवाचे अभंग श्यामा नावाच्या कासारांनी लिहिले. पूर्णानंदांचे सांगितलेले अभंग विसोबा खेचर यांनी लिहिले आणि भगवंत भेटीचा आनंद रामानंदांना होत असे. सावत्या माळ्याचे अभंग काशिबा गुरव यांनी लिहिले. कर्मदास यांना तर हात पायच नव्हते म्हणून यांचा लेखनिक प्रत्यक्ष वसुदेव म्हणजे कृष्णच होता. चोखा मेळ्याचे अभंग अनंत भटांनी लिहिले आणि म्हणून नाम्याच्या जनीचे अभंग पांडुरंगाने लिहिले. असं कोणी कोणाचं लिखाण केलं त्या ओवीतून जनाबाईंनी आपल्याला सांगितलंय. पुढचा अभंग 271. सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर ब्रह्मा सोपान तो झाला भक्ता आनंद वर्तला आदि शक्ती मुक्ताबाई दासी जनी लागे पायी आदि शक्ती मुक्ताबाई दासी जनी लागे पायी. अर्थ सदाशिव महादेवाचा अवतार म्हणजे स्वामी निवृत्तीनाथ. महाविष्णूचा अवतार म्हणजे माझा सखा ज्ञानेश्वर. ब्रह्मदेवाचा अवतार म्हणजे सोपान. असा ह्या अवतारांमुळे भक्तजनांचा आनंदच आनंद झाला. आदिशक्तीचा अवतार म्हणजेच मुक्ताबाई आहे. या सर्वांची दासी जनी सद्भावे पाया पडत आहे. पुढचा अभंग 272. सोपानाचे 80 मूर्ती विश्वकर्ता ब्रह्म म्हणती ऐसे बोले पुराणात सृष्टी करता जो भगवंत जनी म्हणे हा सोपान ब्रह्मा अवतरला पूर्ण ब्रह्मा अवतरला पूर्ण. सोपान काकांची अशी कीर्ती आहे की त्यांना विश्वकर्मा ब्रह्मदेव म्हणतात.
सृष्टी निर्माण करणारा भगवंत म्हणजेच ब्रह्मदेव असं पुराणात सुद्धा सांगितलेलं आहे. सोपान काकांच्या रूपाने ब्रह्मदेवच अवतरलेला आहे असं जनाबाई म्हणतात. पुढचा अभंग 273वा. नाम याचा गुरु तो हा सोपान सद्गुरु, करेवरी करुणी वस्ती ब्रह्मपुरी तिशी म्हणती. माझ्या जीवेच्या जीवना हृदयी राहे तू सोपाना, चित्ती उद्धवजाची सत्ता जनी म्हणे माझ्या ताता, जनी म्हणे माझ्या ताता. नामदेवांचे गुरु म्हणजे सद्गुरु सोपानदेव आहेत. करेच्या तीरावर त्यांनी वस्ती केल्यामुळे त्यालाच ब्रह्मपुरी असं म्हणतात. माझ्या जीवांच्या जीवन असणाऱ्या सोपाना, तू माझ्या हृदयस्थानी राहा. उद्धवाच्या चित्तात ज्याची सत्ता असते अशा सोपान काकांना उद्देशून जनाबाई म्हणतात. सोपानदेवांनी नामदेवांना उपदेश केल्यामुळे नामदेवांनी सोपानदेवांना गुरुस्थानी म्हणजे श्रेष्ठ मानलेला आहे. पुढचा अभंग 274वा. वाचे म्हणता सोपान प्राप्त वैकुंठची जाण, सोपान देव करिता जप समूळ नासे त्रिविध ताप, सोपान देव धरिता ध्याने पुनः जन्म नाही येणे, दासी जनी तल्लीन झाली सोपान चरणी विनटली, सोपान चरणी विनटली. विनटली म्हणजे तल्लीन झाली. अर्थ ऐकूयात. वाचेनी सोपानने असं म्हटल्याने वैकुंठाची प्राप्ती होते हे नक्की जाण. सोपानदेव असा नामाचा जप केल्यास त्रिविध तापांचा म्हणजे आधिदैविक, आधिभौतिक आणि आध्यात्मिक यांचा समूळ नाश होतो. सोपानदेव यांचं ध्यान केल्यामुळे माणसाला पुन्हा जन्माला यावंच लागत नाही. अशा या सोपानदेवांच्या चरणावर दासीजनी लीनतेने तल्लीन झाली आहे. पुढचा अभंग 275वा. शाली वाहन शके 1190, निवृत्ती आनंद प्रगटले, 93च्या साली ज्ञानेश्वर प्रगटले, सोपान देखिले 96वात, 99च्या साली मुक्ताई देखिली, जनी म्हणे केली मात त्यांनी, जनी म्हणे केली मात त्यांनी. अर्थ. शालिवाहन शके 1190ला निवृत्तीनाथांचा जन्म झाला. 1193 या वर्षी ज्ञानेश्वरांचा जन्म झाला. 1196 मध्ये सोपानांचा जन्म झाला आणि 1199ला मुक्ताईचा जन्म झाला. अशी ही 4 बहीण भावंड या इहलोकी प्रकटली, कारण ही सर्वच्या सर्व देव अवतार होती. म्हणून जनाबाई म्हणतात की ही भावंड प्रकट होऊन जणू काही यांनी सर्वांवर मातच केलेली आहे. आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत. उद्याच्या भागात आपण सेना नाव्ही याचे चरित्र ऐकणार आहोत. जय जय राम कृष्ण हरी.